अक्षय तृतीयेचा दिवस हा एक शुभ काळ मानला जातो। याचा अर्थ असा की या दिवशी लग्नासाठी शुभ मुहूर्त शोधण्याची गरज नाही। चला तर मग या वर्षी अक्षय तृतीया केव्हा साजरी केली जाईल, या दिवशी पूजेसाठी शुभ मुहूर्त आणि हा सण का साजरा केला जातो हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। हिंदू धर्मात वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तिसऱ्या दिवसाला विशेष महत्त्व आहे। दरवर्षी याच दिवशी अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो। ही तारीख आणि सण धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मीला समर्पित आहे। या दिवशी लक्ष्मी देवीची विधीपूर्वक पूजा केली जाते। असे मानले जाते की अक्षय तृतीयेला केलेली कोणतेही चांगले आणि शुभ कार्य अक्षय पुण्य म्हणजेच अखंड पुण्य प्रदान करते। या शुभ दिवशी सोने किंवा सोन्याचे दागिने, भांडी इत्यादी खरेदी करणे शुभ मानले जाते। शिवाय अक्षय तृतीया हा एक शुभ काळ मानला जातो। याचा अर्थ असा आहे की या दिवशी लग्नासाठी शुभ मुहूर्त शोधण्याची गरज नसते। कोणत्याही वेळी लग्नाचा सोहळा पार पाडता येतो। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण यावर्षी अक्षय तृतीया केव्हा साजरी केली जाईल, या दिवशी पूजेसाठी शुभ मुहूर्त कोणता असेल, तसेच हा सण का साजरा केला जातो हे सुद्धा पाहूया। पंचांगानुसार यावर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची तृतीया तिथी 19 एप्रिल रोजी सकाळी 10:45 सुरू होईल। ही तिथी 20 एप्रिल रोजी सकाळी 7:49 संपेल। अशातच मध्यान्हव्यापिनी तृतीया तिथी 19 एप्रिल रोजी दुपारी येईल। त्यामुळे यावर्षी अक्षय तृतीया 19 एप्रिल रोजी साजरी केली जाईल। या दिवशी पूजेची वेळ सकाळी 10:49 सुरू होईल। हा शुभ काळ दुपारी 12:20 पर्यंत चालेल। या वेळेत लक्ष्मी मातेची पूजा कोणत्याही वेळी करता येईल। या दिवशी सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त 19 एप्रिल रोजी सकाळी 10:49 सुरू होईल। हा दिवस 20 एप्रिल रोजी पहाटे 5:51 पर्यंत चालेल। धार्मिक मान्यतेनुसार वैशाख महिन्याच्या तिसऱ्या दिवशी विश्वाचे रक्षक भगवान विष्णूंनी परशुरामाच्या रूपात आपला 6वा अवतार घेतला। याच दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुगाची सुरुवात झाली। अक्षय तृतीयेलाच संपत्तीचा देव कुबेराने भगवान शिवाशी तपश्चर्या केली आणि त्यांच्यावर प्रसन्न होऊन महादेवाने त्यांना देवाचे कोषाध्यक्ष बनवले आणि म्हणूनच या दिवशी अक्षय तृतीया साजरी केली जाते। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर प्रथमच भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।